नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीचा भूगोल विषय आपण पाहतोय। या भूगोल विषयात संबंधी आपण पाठीमागं डिजिटल साक्षरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काही घटकांचा अभ्यास देखील केलेला होता। त्यामध्ये घटक पहिला स्थानिक वेळ व प्रमाण वेळ ह्या घटकाविषयी देखील त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास केला असेल। अत्यंत चांगल्या पद्धतीनं चांगल्या ॲनिमेशनच्या माध्यमातून त्या घटकाचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे। तरी देखील आज आपण नव्यानं हा घटक उजळणीवजा शिकणार आहोत। तर चला मग सुरू करूया स्थानिक वेळ व प्रमाण वेळ या घटकाला। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण सकाळी लवकर उठतो, दात घासतो, अंघोळ करतो, न्याहारी करून शाळेला जातो, वर्गात अध्ययन करतो, घरी परत येतो, संध्याकाळी खेळण्यासाठी मैदानावरती जातो, रात्री जेवण करतो, दात घासून परत झोपी जातो। मग दिवसभरात आपण अशा विविध कृती करत असतो। आपल्या दिनचर्येचा विचार करता प्रत्येक कृतीची वेळ ठरवण्याची गरज असते। हे सगळं केव्हा करायचं, कुठल्या वेळेला करायचं, हे सगळं ठरवण्याची गरज असते। मग प्राचीन काळामध्ये कालमापन करण्यासाठी लोक विविध नैसर्गिक घटकांची तसेच साधनांची मदत घेत असत। मग निरीक्षण व अनुभव यांच्या आधारे ते दिवसाचे पुढील प्रकारे विभाजन करत असत। म्हणजे कसे, तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे दिनमान, तर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे रात्रमान। हे दिनमान आणि रात्रमान या दोन भागामध्ये संपूर्ण कृतीचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे। परत एकदा ऐका, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे दिनमान, तर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे रात्रमान। मग एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे एक संपूर्ण दिवस होय। एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे काय, एक संपूर्ण दिवस होय। मग पूर्वी नैसर्गिक घटकांच्या संदर्भानं तसेच घटिका पात्र असेल, वाळूचं घड्याळ असेल इत्यादी साधने वापरून वेळ सांगितली जायची। मग पृथ्वीचं परिवलन होण्यासाठी 24 तास, पृथ्वीचं परिवलन होण्यासाठी किती वेळ लागतोय, 24 तास म्हणजेच एक दिवसाचा कालावधी लागतो। मग सूर्योदय ज्या बाजूस होतो ती आपण पूर्व दिशा मानतो। ज्या बाजूला सूर्य उगवतोय ती म्हणजे पूर्व दिशा। या अनुषंगाने विचार करता पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। पृथ्वी कशी फिरते, स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम म्हणून आपण सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त, मध्यरात्र अनुभवत असतो। मग परिवलनादरम्यान पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोरून येतात, तर पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात। तर आता तुमच्या समोर एक स्क्रीन दिसते आणि त्या स्क्रीनवरती एक पृथ्वीचा गोल दिसतोय। व्यवस्थितरित्या त्या पृथ्वीच्या गोलाचं जर निरीक्षण तुम्ही केलं तर बरोबर पृथ्वीचं परिवलन कशा पद्धतीनं होतंय तुमच्या लक्षात येईल। पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हे तुम्हाला माहिती आहे। पृथ्वीच्या याच परिवलनाचे परिणाम म्हणून आपल्याला सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त, मध्यरात्र अनुभवता येते। मग परिवलनादरम्यान पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात, तर पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात। जी रेखावृत्ते सूर्यासमोर येतात त्या संपूर्ण रेखावृत्तावरती दिनमान अनुभवता येते, आणि जी रेखावृत्ते पूर्णतः अंधारामध्ये असतात, सूर्याच्या विरुद्ध दिशेला असतात, त्या संपूर्ण रेखावृत्तावरती रात्रमान अनुभवता येते। म्हणून इथं म्हटलंय की जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येते तेथे सूर्योदय होत असतो, आणि या उलट जे रेखावृत्त अंधारात जात असते त्या रेखावृत्तावरती सूर्यास्त होत असतो। एखाद्या बसमधून जर आपण प्रवास करताना खिडकीतून बाहेर पाहिलं तर आपल्याला झाडे, विजेचे खांब, इमारती इत्यादी आपल्या विरुद्ध दिशेने सरकत असल्याचे जाणवते। वास्तविक त्या बाबी स्थिर असतात आणि आपली बस ही पुढे जात असते। अशाच प्रकारे पृथ्वीच्या सभोवती फिरण्यामुळे सूर्याचं जे स्थान आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे बदलल्याचा आपल्याला दररोज अनुभव येतो। सूर्य आपलं स्थान
बदलत नाही. तर पृथ्वी हे आपला परिवलनाची परिक्रमा त्या ठिकाणी पूर्ण करत असते. पृथ्वीच्या परिवलनामुळं हे सगळं आपल्याला अनुभवता येतं. बसमध्ये केलेला प्रवास, परंतु बसच्या खिडकीतून जी झाडं खांब वगैरे हे सगळं आपल्याला पुढं जाताना अनुभवता येतं. झाडं जागचे हललेले असतात का? नाही, बस त्या ठिकाणी प्रवास करत असते. त्याच पद्धतीनं पृथ्वीवरती आपण असल्यामुळं हा सगळा आपल्याला आभास होतो. असं वाटतं आपल्याला की सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे मावळताना आपल्याला दिसतोय, पूर्वेकडे उगवते आणि पश्चिमेकडे मावळते. अशा पद्धतीची स्थिती आपल्याला या पृथ्वीच्या परिवलनामुळं जाणवत असते. आपण नेहमी मैदानावरती खो खोचा खेळ खेळत असतो पहा, आणि खो खोचा खेळ खेळत असताना त्या मैदानावरती जो डांब असतो त्या डांबाचं जर आपण निरीक्षण केलं, अगदी सकाळी सूर्य उगवल्यापासून ते सूर्य मावळेपर्यंत, तर त्या डांबाच्या सावलीचं निरीक्षण जर आपण केलं तर ती उगवतानाची सावली ते मावळतानाच्या सावलीमध्ये तुम्हाला फरक पडलेला दिसेल. जसं की उगवतानाच्या सावलीचा आकार तुम्हाला लांब असल्यासारखा वाटेल, पण जसजसा सूर्य आपल्या डोक्यावरती येईल, बाजूला आकृती दिली आहे बघा खो खोच्या खेळाची आणि सूर्याच्या स्थितीची. सूर्य कुठल्या स्थितीमध्ये असल्यावरती सावलीचा आकार किती असेल त्या पद्धतीची आकृती तुम्ही जरा निरीक्षण करून पहा. अगदी सूर्य डोक्यावरती जर आपल्या आल्या, म्हणजे खांबाच्या अगदी वरती आला, तर सावली ही अगदी टिपक्याप्रमाणे तुम्हाला दिसणार. पण जसजसा परत सूर्य मावळतीकडे जाईल तशी ती सावली लांब पल्ल्याची होत जाताना आपल्याला दिसेल. मग पुस्तकामध्ये देखील हा प्रयोग दिला आहे बघा, त्या पद्धतीने तुम्ही निरीक्षण करायचं आहे. आता या आकृतीचं स्पष्टीकरण जर करायचं झालं तर अगदी सकाळी व संध्याकाळी सावलीची लांबी जास्त असताना तुम्हाला दिसेल, तर दुपारी सर्वात आखूड सावली नोंदवल्याचं तुम्हाला निरीक्षणाद्वारे समजेल. खांबाच्या संदर्भात सूर्याचे अवकाशातील स्थान बदलल्याने खांबाच्या सावलीची दिशा व लांबीही बदलते. मग तुम्हाला ह्या आकृती 1.1 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी जाणवतील. याचं कारण परिवलनादरम्यान सूर्यासमोर पृथ्वीचा विशिष्ट भाग येणं व पुढे जाणं हा आहे. त्याचबरोबर आकृती 1.2 मध्ये आणखी एक गोष्ट आपण या अनुषंगाने अनुभवतो, ती म्हणजे सकाळी व संध्याकाळी हवेचं तापमान कमी असते, तर दुपारी ते हवेचं तापमान काय असते? जास्त असते. हे देखील तुम्हाला यातनं जाणवेल. आता आकृती 1.2चं निरीक्षण जर तुम्ही आणखीन केलं तर तुम्हाला दिसेल बघा की बरोबर सूर्याच्या समोर जे रेखावृत्त आहे तिथं बरोबर मध्यान्ह झालेली आहे. त्याचबरोबर सूर्यास्ताचं रेखावृत्त कुठं आहे बघा, सूर्योदयाचं रेखावृत्त कुठं आहे बघा, आणि पृथ्वीची फिरण्याची स्थिती कशी आहे बघा. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरण्याची स्थिती तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. या पद्धतीनं रेखावृत्तांच्या दरम्यान येणारा जो भाग आहे त्या ठिकाणची सूर्याची स्थिती त्या ठिकाणी दर्शवत असते. त्यानंतर सूर्योदयानंतर जसजसा सूर्य अवकाशात वर सरकतो तसतशी आपली सावली देखील लहान होत जाते. सर्वसाधारणपणे मध्यान्हाच्या वेळी सावलीची लांबी सर्वात कमी असते आणि मध्यान्होत्तर काळात सूर्य क्षितिजाकडे सरकल्यामुळे सायंकाळपर्यंत पुन्हा आपली सावली लांब होत जाते. पृथ्वीवर मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावरती म्हणजेच उत्तर ध्रुवावरती ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वत्र सारखी असते. एखाद्या ठिकाणच्या संदर्भात अवकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणाची स्थानिक वेळ. पुन्हा एकदा हे वाक्य लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचं, की एखाद्या ठिकाणच्या संदर्भात अवकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ. जसं की पुढं आकृती 1.2 मध्ये जर तुम्ही बघितलं तर बरोबर मध्यान्हाचं जे रेखावृत्त आहे आणि तिथं जो बिंदू तुम्हाला दिसतोय तो बिंदू बरोबर सूर्य त्याच्या डोक्यावरती आहे. बरोबर, ज्यावेळेस सूर्य डोक्यावरती येतो त्यावेळेस तिथं मध्यान्ह ठरते. मग मध्यान्ह किती वाजता असते? तर मध्यान्ह बरोबर दुपारी 12 वाजता असते, हे लक्षात घ्या. मग त्या बिंदूची ती स्थानिक वेळ असते. सूर्य अवकाशामध्ये कोणत्या स्थितीमध्ये आहे त्यावरती तिथली स्थानिक वेळ ठरते. मग सूर्योदय आहे, सूर्यास्त आहे का मध्यान्ह आहे ते त्या रेखावृत्तावरती असणाऱ्या सूर्याच्या स्थितीवरती ते अवलंबून असतं.
हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग त्याचबरोबर ध्रुवापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशामध्ये मात्र ऋतुमानाप्रमाणे दिनमान 24 तासापेक्षा अधिक असू शकतं. यामुळे या भागात सूर्योदय, मध्यान्ह व सूर्यास्त तसेच मध्यरात्र या वेळा समजून घेणे आवश्यक ठरते. ध्रुवावर मात्र 6 महिन्यांपर्यंत दिनमान असतं आणि 6 महिने रात्रमान असतं. जसं की पुन्हा एकदा आकृती 1.2 मध्ये लक्ष द्या की उत्तर ध्रुव तुम्हाला दिसतोय. आता दक्षिण ध्रुव तुम्हाला दिसणार नाही का, तर तो खालच्या बाजूला त्या ठिकाणी गेलाय. उत्तर ध्रुवाचा आणि दक्षिण ध्रुवाचा भाग मात्र 6-6 महिन्याच्या कालावधीमध्ये बदलत असतो. जशी पृथ्वीचा जो आस आहे तो आस कलण्याचा कालावधी हा 6 महिन्यांचा असतो. त्यामुळं कोणतीही एक बाजू, ध्रुवाची कोणतीही एक बाजू सूर्याकडं 6 महिन्यांसाठी त्या ठिकाणी असते. म्हणून ध्रुवावरती मात्र 6 महिन्यांपर्यंत दिनमान आणि 6 महिने रात्रमान असते. ध्रुवावर सूर्योदय किंवा सूर्यास्त यांची वेळ सांगताना तारीख सांगावी लागते व सूर्य अवकाशात विशिष्ट तारखेला उगवल्यानंतर तो सातत्यानं क्षितिजावरती घिरट्या घालत असल्यासारखा फिरतो. कायमस्वरूपी समजा उत्तर पृथ्वीचा जो उत्तरेकडचा भाग आहे, वरचा भाग आहे, तो समजा सूर्याकडे कल्ला असेल, म्हणजे पृथ्वी नेहमी विशिष्ट अँगलला कललेली असते, एका आसावरती कललेली असते, बरोबर. तर मग समजा उत्तरेकडची दिशा सूर्याच्या दिशेने कललेली असेल, तो 6 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी आहे, 6 महिन्याचा कालावधी. मग जवळपास 6 महिने उत्तर ध्रुवावरती तो सूर्य क्षितिजावरती घिरट्या घालताना तुम्हाला दिसेल. ही स्थिती ज्यावेळेस पृथ्वी हळूहळू परत दक्षिण आसाकडे त्या ठिकाणी कलत जाते आणि दक्षिण आस ज्यावेळेस सूर्याच्या पुढच्या बाजूला त्या ठिकाणी येतो, त्यावेळेस दक्षिण ध्रुवावरती पूर्णतः दिनमान असते आणि उत्तर ध्रुवावरती रात्रमान होते. 6 महिने ज्यावेळेस दक्षिण ध्रुवावरती सूर्य दिसतो त्यावेळेस तो सूर्य तुम्हाला कायमस्वरूपी तिथं घिरट्या घालताना त्या ठिकाणी दिसणार. त्यामुळं तिथं मात्र तारीखच सांगावी लागते. ही लक्षात घ्या, ही बाब लक्षात घ्यायची आहे. आता बाजूला दिलेल्या नकाशाचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. भारताचा नकाशा आहे पहा, रेखावृत्त पण तुम्हाला दिसत आहेत आणि पश्चिम आणि पूर्व असा एक रुंदीचा लंब टाकलेला या ठिकाणी दिसतोय. रेखावृत्त कुठल्या पश्चिमेकडं कुठपासून ते पूर्वेकडं कुठपर्यंत रेखावृत्त आहेत त्याचा अंदाज तुम्हाला याच्यातून होईल. आणि या नकाशाच्या दृष्टिकोनातून पुढं काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती आपण बघूया. आता वेगवेगळ्या रेखावृत्तांवरती सूर्योदय, मध्यान्ह व सूर्यास्त वेळा ह्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येक रेखावृत्तावरची सिच्युएशन ही काय असते, वेगळी असते. जसं मागाच्या तुम्ही आकृत्या बघितल्या असतील की जी मध्यान्हाचं रेखावृत्त होतं तिथं मध्यान्ह झाली आहे, परंतु बरोबर 90 अंशावरचं पुढचं रेखावृत्त जर बघितलं तर तिथं सूर्यास्त झालेला होता किंवा दुसरीकडे 90 अंशावरती सूर्योदय झालेला होता. रेखावृत्त बदलले की तिथल्या सूर्याच्या स्थिती बदलतात. त्यामुळे वेगवेगळ्या रेखावृत्तावरती सूर्योदय, मध्यान्ह व सूर्यास्त या वेळा काय असतात, वेगवेगळ्या असतात. उदाहरणार्थ तुम्हाला बाजूला दिलेल्या नकाशामध्ये मुंबई दिसते भारताच्या पश्चिमेकडे बघा. मुंबईत जेव्हा मध्यान्हाची वेळ असेल तेव्हा कोलकाता येथे स्थिती ती त्याच पद्धतीची असणार नाही. म्हणजे समजा एखादा व्यक्ती मुंबईमध्ये उभा राहिला आहे आणि कलकत्त्यातल्या व्यक्तीला त्यानं फोन लावला की बरोबर माझ्या आज डोक्यावरती सूर्य आहे, आत्ताच या क्षणाला कोलकात्यामधल्या माणसाला विचारलं त्या माणसानं फोन करून, तर कोलकात्यामध्ये असणारा माणूस काय सांगणार की नाही, सूर्य माझ्या डोक्यावरती नाही. याचाच अर्थ काय, मुंबईत जेव्हा मध्यान्हाची वेळ असेल तेव्हा कोलकाता येथे ही स्थिती असणार नाही. कोलकाता मुंबईच्या पूर्वेकडील रेखावृत्तावरती असल्याने तेथे मध्यान्ह वेळ आधीच होऊन गेलेली असेल. म्हणजे मध्यान्ह काय होऊन गेली, आधीच होऊन गेली, कारण सूर्य हा नेहमी पूर्वेकडे उगवतो आणि मुंबई कुठं आहे, पश्चिमेकडे आहे. त्यामुळं कलकत्त्यामध्ये मध्यान्ह आधीच होऊन गेलेली आहे. पृथ्वीच्या पृष्ठावरील एखाद्या ठिकाणाची स्थानिक वेळ मध्यान्हा संदर्भाने निर्धारित केली जाते. म्हणजेच
एका रेखावृत्तावरील स्थानिक वेळ सारखीच असते. एका रेखावृत्तावरती स्थानिक वेळ काय असते? सारखीच असते. मग स्थानिक वेळ मर्यादित क्षेत्रात वापरताना अडचण येत नाही. स्थानिक वेळ मर्यादित क्षेत्रात वापरताना काय येत नाही? अडचण येत नाही. जेव्हा रेखावृत्ताच्या अनुषंगाने विस्तीर्ण क्षेत्रातील लोकांचा एकमेकांशी संबंध येतो त्यावेळी स्थानिक वेळ वापरल्याने गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा वेळी स्थानिक वेळ वापरणं सोयीचं नसतं. एक साधं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. मगाशी जो व्यक्ती मुंबईमध्ये होता आणि त्यानं कलकत्त्यातल्या व्यक्तीला फोन लावून विचारलं की आत्ता माझ्या डोक्यावरती सूर्य आहे, म्हणजे आत्ता मध्याह्न आहे, तुझ्या इकडं मध्याह्न आहे का? तर तो काय म्हणणार आहे? नाही, माझ्याकडे तर मध्याह्न होऊन गेली. बरोबर. परंतु क्षेत्रफळाचा विचार करता आता ॲक्च्युली आपण काय म्हटलो की प्रत्येक रेखावृत्तावरती स्थानिक वेळ ही वेगवेगळी असते. मुंबईचं रेखावृत्त वेगळं, कलकत्त्याचं रेखावृत्त वेगळं, स्थानिक वेळ वेगवेगळीच असणार आहे. पण तरी देखील मुंबईतल्या लोकांचा आणि कलकत्त्यातल्या लोकांचा गोंधळ होऊ नये, कारण दोन्ही ही शहरं एकाच देशामध्ये येतात, म्हणजे भारत देशामध्ये येतात. अख्ख्या भारत देशामधल्या लोकांचा गोंधळ होऊ नये म्हणून ह्या रेखावृत्तादरम्यानचा भाग निश्चित केला जातो आणि तिथली वेळ ही त्या देशानं ठरवलेली असते. त्यामुळं मुंबईत देखील एकच वेळ सांगितली जाईल, त्याच वेळेस कलकत्त्यात देखील तीच वेळ सांगितलेली असते या पद्धतीनं. पण सूर्याची स्थिती मात्र थोडीशी वेगळी असते. हे असं का केलेलं असतं? कारण त्या एकाच क्षेत्रातील लोकांचा गोंधळ होऊ नये म्हणून ही आपापसामध्ये केलेलं संगनमत असतं, त्या देशाने केलेलं संगनमत असतं. म्हणून या ठिकाणी स्थानिक वेळ वापरणं त्या ठिकाणी सोयीचं असतं, त्या आपापसातल्या केलेल्या संगनमतामुळे. आता या ठिकाणी करून पहा मध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत, ते आपल्याला उदाहरणं त्या ठिकाणी बघायची आहेत. मूळ रेखावृत्तावरील वेळेच्या संदर्भानं विविध रेखावृत्तांच्या स्थानिक वेळा शोधता येऊ शकतात. मग यासाठी आपल्याला पुढची उदाहरणं शोधायची आहेत. त्यातलं उदाहरण 1 आपल्याला या ठिकाणी आज बघायचं आहे. आता एक कॅल्क्युलेशन लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहायला हवं अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन आहे. पूर्णतः लक्ष देऊन जरा बघा. कॅल्क्युलेशन असं आहे की पृथ्वीचं परिवलन आपण लक्षात घेतलं. बरोबर. पृथ्वीचं परिवलन पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी, म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती किती अंशात फिरते? 360 अंशामध्ये फिरते. बरोबर. 360 अंश पूर्ण करण्यासाठी तिला किती वेळ लागतो? तर 24 तास लागतात. किती तास लागतात? 24 तास. म्हणजे पृथ्वीला 360 अंशामध्ये फिरण्यासाठी, पूर्ण एक चक्कर अशी स्वतःभोवती घेण्यासाठी म्हणजेच 360 अंशामध्ये फिरण्यासाठी 24 तास लागतात. म्हणजे तुमच्या भाषेमध्ये 1 दिवस आणि 1 रात्र आपण त्याला म्हणतो, पण 24 तास लागतात. तर त्याच्यावरून एक असा प्रश्न आपल्याला तयार करता येईल की मग जर पृथ्वीला 360 अंश फिरण्यासाठी 24 तास लागतात, तर मग पृथ्वी एका तासात किती अंश फिरते? प्रश्न काय बघा. पृथ्वी एका तासात किती अंश फिरते? हे जे कॅल्क्युलेशन आहे, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला आल्याशिवाय पुढची उदाहरणं आहेत ती उदाहरणं येणार नाहीत. बघा, पृथ्वी एका तासात किती अंश फिरते? जर पृथ्वी 360 अंश पूर्ण करण्यासाठी 24 तास घेत असेल, तर मग एका तासात ते किती अंश फिरणार? एका तासात किती अंश फिरणार? तर हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागेल. म्हणजे 360 अंश भागिले 24 तास. किती तास? 24 तास. का तर 24 तासामध्ये 360 अंश फिरते, म्हणून 360 भागिले 24 तास. किती उत्तर येईल? 15. किती उत्तर येईल? 15. म्हणजे पृथ्वीला 1 तासामध्ये 15 अंश पुढं सरकते. किती पुढं सरकते? 15 अंश स्वतःभोवती फिरते. एका तासामध्ये पृथ्वी 15 अंश पुढं सरकते. हे लक्षात घ्यायचं आहे. थोडं चुकलं.
हां ओके, इथं 15 अंश पुढं सरकताना आपल्याला दिसते. तर मग पुढचा एक प्रश्न असा तयार होईल मग, तर मग पृथ्वीला एका अंशात फिरण्यास किती वेळ लागतो? बघा प्रश्न काय आहे, पृथ्वीला एका अंशात फिरण्यास किती वेळ लागतो? तर आता ह्याचं उत्तर कसं काढायचं, तर 60 मिनिटांमध्ये, बघा 60 मिनिटांमध्ये पृथ्वी 15 अंश फिरते, बरोबर. किती अंश फिरते? 15 अंश फिरते. म्हणून 60 भागिले 15 हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. उत्तर काय येईल? 4. किती फिरणार? 4 मिनिटे फिरणार. पृथ्वीला 1 अंश फिरण्यास किती वेळ लागणार? 4 मिनिटे लागणार. परत एकदा लक्षात घ्या, पृथ्वीला 1 अंश फिरण्यास किती वेळ लागणार? 4 मिनिटे लागणार. प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक आहे? 4 मिनिटाचा फरक आहे. म्हणजे समजा हा आपला पृथ्वीचा गोल, बरोबर, हे आपलं 0 अंशावरचं रेखावृत्त असं पकडा, बरोबर. हा दक्षिण ध्रुव, हा उत्तर ध्रुव, आणि ग्रीनिच शहरातनं हे मूळ रेखावृत्त गेलेलं आहे, बरोबर. आता 1 अंश पूर्वेवरती जर रेखावृत्त जर असेल, किती अंशावरती? 1 अंशावरती जर हे रेखावृत्त असेल, तर ह्या रेखावृत्तावरून ह्या रेखावृत्तावरती जायला किती अवधी लागणार? 4 मिनिटाचा अवधी लागणार. म्हणजेच दोन्ही रेखावृत्तातला फरक जो आहे वेळेचा, तो किती फरक आहे? 4 मिनिटाचा फरक आहे. किती मिनिटाचा फरक आहे? 4 मिनिटाचा फरक आहे. हे कॅल्क्युलेशन नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर परत आपण पुढच्या उदाहरणाकडे येऊया. आता इथं उदाहरण काय दिले पहा. या ठिकाणी उदाहरण काय दिले की विधान असं आहे की मूळ रेखावृत्ताच्या, मूळ रेखावृत्त म्हणजे काय? 0 अंशावरची जे रेखावृत्त आहे, 0 अंशाचा रेखावृत्त ग्रीनिचच्या शहरातनं गेलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला नकाशावरती मी दाखवतो. मग या मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्तावरती स्थानिक वेळ 4 मिनिटांनी वाढते, हे आपल्याला माहिती आहे. हे विधान लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक रेखावृत्त पुढं 4-4 मिनिटांनं वाढत जाते. किती मिनिटांनं वाढते? 4-4 मिनिटांनं वाढत जाते. मग उदाहरण असं आहे की इराणमधील मशाद हे शहर साधारणपणे 60 अंश पूर्व रेखावृत्तावरती आहे. जेव्हा ग्रीनिचला दुपारचे 12 वाजले असतील तेव्हा मशाद या शहराची स्थानिक वेळ सांगा. या पद्धतीचं उदाहरण आहे. तर ते आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे. तर या ठिकाणी एक तुम्हाला नकाशा दिसेल पहा. या नकाशामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं इथं दिलेल्या उदाहरणाचं उत्तर सापडू शकते. पण थोडंसं या नकाशाचं वाचन करणं देखील महत्त्वाचं आहे. आता उदाहरण काय आहे हे मगाशी आपण सांगितलं. इराणमधील मशाद हे शहर साधारणपणे 60 अंश पूर्वेकडे आहे. म्हणजे पूर्वेच्या दिशेला, पूर्व गोलार्धामध्ये 60 अंशावरती. आता इथं नकाशा दिला आहे तो बघा 0 अंशावरती, म्हणजे हे मूळ रेखावृत्त ग्रीनिच शहरातनं, युरोपमधल्या ग्रीनिच शहरामधनं गेलेलं आहे. आणि मग इकडची डावी बाजू पश्चिमेकडची असते, शून्यापासूनची उजवीकडची बाजू, आपल्या उजवीकडची बाजू ही पूर्व दिशा असते. मग इथं बघा रेखावृत्त 15-15 अंशावरती आहे. सर्वसाधारणपणे 1 अंशावरती एक रेखावृत्त असतं, हे माहिती आहे आपल्याला, बरोबर. मग एक रेखावृत्त पास करायला 4 मिनिटं लागतात पृथ्वीला. किती मिनिटं लागतात? 4 मिनिटं लागतात, हे लक्षात घ्यायचं. ओके, मग अशी कॅल्क्युलेशन तुम्हाला नोटबुकवरती दाखवलं होतं. तर मग 15 अंश, 30 अंश, 45 अंश, 60 अंश पूर्वेकडची बाजू. 60 अंश पूर्वेकडं इथं इराणमध्ये कुठलं शहर आहे? मशाद हे शहर आहे, 60 अंश पूर्वेकडं, बरोबर. प्रश्न काय विचारला आहे की रेखावृत्तावरती 60 अंशावरती मशाद शहर आहे. जेव्हा ग्रीनिचला दुपारचे 12 वाजले असतील, जेव्हा ग्रीनिचला दुपारचे किती वाजले असतील? 12 वाजले असतील. आता ॲक्च्युली ह्या नकाशामध्ये खरोखरच दुपारचे 12 वाजलेले आहेत. इथं वेळ दिलेली आहे बघा, आहे का? दुपारचे 12 वाजलेत, बरोबर. म्हणजे इथं सूर्योदय होऊन गेला, इथं सूर्यास्त आहे,
बरोबर. आणि इकडं काय आहे, सूर्योदय झाला आहे आणि बरोबर इथं दुपारचे 12 वाजलेले आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. आता त्या गोष्टी तुम्हाला हळूहळू पुढं त्याचा उलगडा होईलच. तर आपण ज्यावेळेस काय म्हटलं इथं की दुपारचे 12 वाजलेत ग्रीनिचला, तर मशाद या शहराची स्थानिक वेळ काढायची. कशाची काढायची? मशाद या शहराची. हे मशाद शहर इथं आहे, पिवळा भाग इथं दाखवलेला आहे, तो 60 अंशावरती. म्हणजे थोडक्यात प्रश्न काय विचारला आहे, आता शहरांचं नाव विसरा, प्रश्न काय विचारला आहे की 0 अंशावरती जर मध्याह्न असेल म्हणजे दुपारचे 12 वाजले असतील, तर 60 अंशावरती किती वाजले असतील, ही वेळ आपल्याला काढायची. किती वाजलेत म्हणजे दुपारचे वाजलेत, सकाळचे वाजले, संध्याकाळचे वाजले, हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर आपण मिनिटाच्या आधारे देखील याचं उत्तर काढू शकतो, बरोबर. म्हणजे जसं की इकडं वेळ पुढं सरकत असते, हे लक्षात घ्यायचं. प्रत्येक रेखावृत्त जर 4 मिनिटाचं जर असेल तर 60 अंश व्हायला किती वेळ लागेल हे तोंडी कॅल्क्युलेशन काढून सुद्धा करू शकतो. पण आपल्याला तुर्तास वहीमध्ये नोंदी करायच्या आहेत आणि वहीमधल्या कॅल्क्युलेशननुसार आपण जाऊया, नंतर तुम्हाला ते पटकन तोंडीसुद्धा काढता येईल. तर चला मग आपण वहीच्या कॅल्क्युलेशनमध्ये जाऊया. तर बघा, मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांना वाढते. किती मिनिटांना वाढते? 4 मिनिटांना वाढते, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ ग्रीनिच या मूळ रेखावृत्तावरती, बरोबर, समजा इथं मी छोटासा पृथ्वीचा गोल काढतो, हा पृथ्वीचा गोल, हे ग्रीनिच 0 अंशावरती आहे. इथं जर दुपारचे 12 वाजले असतील, 12 वाजले असतील, तर इकडं 1 अंशावरती किती वाजले असतील? 12 वाजून 4 मिनटे झाले असतील. किती मिनटं झाले असतील? 12 वाजून 4 मिनटं झाले असतील. ठीक आहे. आणि पश्चिमेकडं जसं तुम्ही याल, कुठे याल? पश्चिमेकडं जसं तुम्ही याल तसं ह्या बाजूला ही वेळ अगोदरची असते. म्हणजे इथं 12ला 4 कमी असतील, म्हणजे 11 वाजून 56 मिनटं या ठिकाणी झाले असतील. कुठं? 1 अंश पश्चिमेकडं आणि 1 अंश पूर्वेकडं 12 वाजून 4 मिनटं. हे कॅल्क्युलेशन लक्षात घ्यायचं. म्हणजे काय थोडक्यात की मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडं प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी वाढते. तर आता गंमत बघा, ग्रीनिच व मशाद या ठिकाणांच्या रेखावृत्तातील फरक किती आहे? 60 अंशाचा. किती फरक आहे? फरक पहिला मांडू येतो. फरक 60 अंशाचा आहे. ओके. आता एकूण वेळेतील फरक, एकूण वेळेतील फरक बरोबर 60 गुणिले 4. किती झाले? 6 चोक 24 आणि 0 240 मिनिटाचा फरक आहे. किती आहे? 240 मिनिटाचा आहे, बरोबर. आता 240 मिनिटाचं विश्लेषण आपल्याला करायला पाहिजे, बरोबर. म्हणजे किती तास? तर 240 मिनिटं म्हणजे 60 मिनिटाचा 1 तास म्हणून भागिले 60. ओके, 60 मिनिटे. मग याचं उत्तर किती येईल? 4 तास येईल. किती येईल? 4 तास येईल. मग अशा पद्धतीनं आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर मिळालेलं आहे की ग्रीनिचपासून 60 अंश पूर्वेकडं असणारं मशाद शहर आहे, ह्या दोन्ही शहरांमधला फरक हा 4 तासाचा आहे. किती तासाचा आहे? 4 तासाचा आहे, हे लक्षात घ्या. तर आता पुढचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. तर काय कॅल्क्युलेशन आहे? प्रश्न काय आहे हे लक्षात घ्या. प्रश्न आहे आपला की म्हणजेच मशाद येथे टिंबटिंब वाजले असतील. म्हणजे कोणत्या स्थितीचे किती वाजले असतील? थोडक्यात इथं 12 वाजले आहेत, तर 4 तास इकडं सरकायचं आहे. म्हणजे ही वेळ पुढं सरकते, हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं. आणि इकडं वजाबाकी होते, इकडं प्लस होते. 12 1 2 3 4 म्हणजे इथं दुपारचे 4 वाजले असतील. किती वाजले असतील? 4 वाजले असतील.
अशा पद्धतीनं आपण हे कॅल्क्युलेशन करून वेळा त्या ठिकाणी काढू शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता दुसरं उदाहरण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. चला मग दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया.